कोण होतीस तू, काय झालीस तू? मालिकेच्या आजच्या 11 जुलैच्या भागात कावेरीचं एक मन कावेरीला सांगतं की चिकूचा विचार कर. जर तू सत्य सांगितलं तर ही लोक तुला घरात अजिबात ठेवणार नाहीयेत, उलट पोलिसात देऊन टाकतील. काऊचा विचार कर, काऊने दिलेल्या वचनाचा विचार कर. काऊ तुला म्हणाली होती ना की चिकूला या घरात कुणापासून तरी धोका आहे. जर तूच चिकू सोबत नसशील तर मग चिकूची काळजी कोण घेईल? कावेरीचं दुसरं मन तिला निशाबद्दल विचार करायला लावतं. अगं तो म्हणणार लग्न झाल्यानंतर तुझ्याबद्दलचं सत्य नाही सांगणार हे कशावरून? आयुष्यभर तुला तो ब्लॅकमेल करतच राहील आणि निशाचं आयुष्य तू असं गप्प बसून उद्ध्वस्त होऊ देणार आहेस का कावेरी? त्यामुळे आत्ताच्या आत्ता घरातल्या सगळ्यांना खरं सांगून टाक. आयुष्यभर तो तुला त्या पुराव्यानिशी ब्लॅकमेल करत राहील आणि तू काय आयुष्यभर त्या मंदारच्या तालावरती नाचणार आहेस का? कावेरीची दोन्ही मनं तिला इतकं पिसाळून सोडतात की कावेरीला काय सुचेन असं होतं. अचानकच तिथे यश येतो. यश कावेरीची ती विचित्र अवस्था पाहतो. कावेरीला अचानकच चक्कर येते. कावेरी खालती पडणार तोच यश धावत येऊन तिला सावरतो. ज्यावेळेस यश मोठ्याने ओरडतो की कावेरी, तेव्हा सगळ्यांचं लक्ष तिकडे जातं. सुलक्षणा, विद्या पटकन धावत कावेरीकडे येतात. कावेरी बडबडते, आत्ता नाही सत्य सांगू शकत, आत्ता नाही सत्य सांगू शकत. काकू यमुना सुद्धा तिथे धावत येतात. यमुना सुलक्षणाला म्हणते की मा, अगं ती काहीतरी बडबडतीये. यमुनाने स्पष्ट तिचं बोलणं ऐकलेलं असतं आणि यशला तर कावेरीबद्दल माहितीये. यशच्या लक्षात येता क्षणी तो यमुनाला सांगतो की यामिदी, आत्ता ते जास्त महत्त्वाचं नाहीये. मला तो म्हणतो की मी पटकन यांना खोलीत घेऊन जातो. सुलक्षणा यशसोबत विद्याला सुद्धा कावेरीच्या रूममध्ये जायला सांगते. यश कावेरीला उचलतो आणि रूममध्ये घेऊन जातो. तेव्हा यमुना विचार करते की ही तेच म्हणाली का जे मी ऐकलं? कावेरीला रूममध्ये घेऊन येता क्षणी यश तिला बेडवरती झोपवतो. विद्या तिच्या तोंडावरती पाणी मारते आणि तिला शुद्धीवरती आणते. यश आता तिला विचारतो की बाहेर तुम्हाला काय झालं होतं? असं कसला विचार करत होतात की अचानक एवढी चक्कर आली? यश कावेरीला डॉक्टरांकडे चलण्यासाठी आग्रह धरतो. कावेरी हट्टीपणा सोडतच नाही. यश तिला समजावतो की तुमची तब्येत ठीक नाहीये. तो तिला विचारतो की तुम्हाला BP, शुगर याचा काही त्रास वगैरे आहे का? तेव्हा कावेरी सांगते की नाही. यश विचारतो की मग अचानक चक्कर कशी आली तुम्हाला? हे लक्षण काही ठीक नाहीये. तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत डॉक्टरांकडे चला. तेव्हा कावेरी म्हणते की तुम्ही जरा जास्तच काळजी करताय माझी. हे सगळं नॉर्मल आहे. मी म्हटलं ना मी ठीक आहे. यश कावेरी दोघे एकमेकांशी वादच घालतात. कारण यश तिला म्हणतो की तुम्ही ठीक नाही आहात. कावेरी म्हणते की मी ठीक आहे. मधल्यामध्ये त्या दोघांच्या मध्ये विद्याचाच पोपट होतो. वैतागून ती मोठ्यानेच ओरडते की अरे गप्पा बसा. ठीक आहे, ठीक नाही आहे, ठीक आहे, ठीक नाही आहे, काय चाललंय दोघांचं? तुमच्या यामुळे ना मला चक्कर यायला लागेल आता. तेव्हा यश म्हणतो की ठीक आहे, तुम्हाला डॉक्टरांकडे जायचं नाही आहे ना, ॲज युअर विश. आणि तो रागात तेथून जाणार. विद्या त्याला अडवते आणि विचारते की भाऊजी, अहो त्या डॉक्टरांकडे यायला तयारच नाही आहेत आणि तुम्ही इतक्या लगेच हार मानली. तेव्हा यश म्हणतो की कसं काय, त्या जर जिद्दी असतील तर मी 10 जिद्दी आहे. आता बघाच मी नक्की काय करतो ते. यशने सूत्र हलवायला सुरुवात केलेली असते. कावेरी आपला हट्टीपणा सोडायला तयार नाही आहे तर यशने जबरदस्त शक्कल लढवलेली असते. तो डॉक्टरांना घरी बोलावतो आणि त्यांना म्हणतो की थँक्यू डॉक्टर. नाही म्हणजे माझ्या एका शब्दासाठी तुम्ही टेस्ट करण्यासाठी इथे आलात. तेव्हा सगळ्या बायका एकत्रितच असतात. यमुना विचारते की वा, VIP पेशंटच आहे आमच्या घरात. त्या कावेरीला साधे चक्कर काय आली? यशने लगे डॉक्टरांची फौजच बोलावली घरी. ज्यावेळेस डॉक्टर यशला विचारतात की बोला कोणाची टेस्ट करायची आहे, तेव्हा यश मोठा गौप्यस्फोट करतो की आमच्या घरातल्या सगळ्या बायकांची. आता सगळ्याच जणी हादरतात. तेव्हा यश टोळा मारून विद्याला अलर्ट करतो. विद्याच्या लक्षात येतं की यशची ही खटपट नक्कीच चालली आहे कोणासाठी. सुलक्षणा विचारते की सगळ्या बायकांची? यमुनाही नेमका तोच सवाल विचारते. तेव्हा यश म्हणतो की यामिती, अगं हे रुटीन चेकअप आहे, आपण सुरुवात तुझ्याचपासून करूयात. तेव्हा यमुना लगेचच माघार घेते, छे छे मला काय झाले? तेव्हा सुलक्षणाही दटावते की यश, उगाच हे सगळं काही करू नकोसा, आम्हा बायकांना खूप कामं आहेत, आता यामध्ये अडकवून टाकू नकोस. तेव्हा यश रिक्वेस्ट करतो, समजावतो, मला माहिती होतं की तू हेच बोलणार. तुम्ही सगळ्या बायकांना सतत काम काम करत असता, आम्हा पुरुषांची किती काळजी घेता आणि टोकाचा आजार जरी झाला तरी ते दुखणे अंगावरती काढता, स्वतः मात्र त्रास सहन करता. म्हणूनच मला आता तुमचं चेकअप करून घ्यायचं आहे आणि आता आपल्या घरी काही दिवसानंतर लग्नही होणार आहेत. मग त्याच्या आधी हे रुटीन चेकअप व्हायला हवंय. परत कोणाला काही त्रास नको उद्भवायला, म्हणून हे करतोय मी.
तेव्हा सुलक्षणाला यशचं खूप कौतुक वाटतं. परंतु यशची जी काही खटपट चाललेली असते ती फक्त कावेरीसाठी. त्याने फक्त कोणाला संशय येऊ नये म्हणून कारण जोडलेलं असतं. यश परत एकदा यमुनाला चेकअपसाठी रिक्वेस्ट करतो. यमुना काही हट्टीपणा सोडत नाही. शेवटी सुलक्षणाच्या शब्दाचा मान पडतो. यमुनाचं चेकअप झाल्यानंतर काकूंचं चेकअप केलं जातं. डॉक्टर त्या सगळ्यांना काही प्रश्नही विचारतात की काही त्रास वगैरे होतोय का, त्यांना आधी कशाचा त्रास आहे का. त्यानंतर निशा, त्यानंतर यश सुलक्षणाला सांगतो. सुलक्षणाचंही चेकअप करून झाल्यानंतर परत विद्या येते. आता विद्याचं सुद्धा चेकअप झाल्यानंतर यश कावेरीला हाक मारतो. कावेरीला लक्षात आलेलं असतं की यश हे सगळं तिच्यासाठी करतोय. कावेरी जागेवरून हालायला तयारच नाही. तेव्हा सुलक्षणा तिला सांगते की अगं ये. आता सुलक्षणाचा तर शब्द खाली पडू नाही देऊ शकत, त्यामुळे चेकअपसाठी तयार होते. ज्यावेळेस डॉक्टर कावेरीचं चेकअप करतात तेव्हा ते कावेरीला विचारतात की तुम्हाला काही त्रास आहे का, तुम्हाला स्ट्रेस वगैरे आहे का, कारण तुमचा पल्स रेट हाय दाखवतोय खूप. तेव्हा यश पटकन पुढे येतो आणि डॉक्टरांना सांगतो की हो, घरात यांना कामं असतात ना खूप, आणि यांचं एक छोटंसं बाळसुद्धा आहे, बहुतेक त्याच्यामुळे दगदग झाली असावी. तेव्हा डॉक्टर सांगतात कावेरीला की ठीक आहे, मी एक 10 दिवसाच्या गोळ्या औषधं लिहून देतो, त्या तुम्ही घ्या आणि हवं तर तुम्ही ना प्राणायाम करा, योगासनं. तेव्हा यश म्हणतो की ग्रेट. मी तर म्हणतो की फक्त कावेरीच कशाला, घरातल्या सगळ्या बायकांनी योगासनं करायलाच हवी आहेत. आता सगळ्याच जणी अचंबित होऊन यशकडे बघतात. यशला काय झाले असं अचानक. डॉक्टर यशला सांगतात की आम्ही सगळ्यांचे ब्लड टेस्ट केले आहेत, रिपोर्ट तुम्हाला नंतर पाठवून देऊच. आणि सगळ्यांचं चेकअप झाल्यानंतर डॉक्टर यशचा निरोप घेतात. सुलक्षणा घरातल्या बायकांना सांगते की चला आपापली कामं करूयात. तेव्हा यश विचारतो की मा, तू कुठे जातेस. अगं आपण सगळेजण मिळून आता योगा करणार आहोत. सुलक्षणा तर आत टेकते. यशला ती सांगते की नाही रे बाबा, मला अजिबात नाही जमणार हा. तेव्हा तो निशाला सांगतो. निशाही म्हणते की नाही आता. बहाणा करून ती पण बाहेर सटकते. काकू यमुनाही आता यशच्या तावडीतून सटकून जातात. आता अडकते ती विद्या आणि कावेरी. विद्याला तर यश तटावतोच. वहिनी तुम्ही तर अजिबात कुठे जायचं नाहीये, गुपचूप योगासनं करायला तरा. तेव्हा विद्या कारण पुढे करते की भाऊजी मला पापड शिजवायचे, म्हणजे पापड तळायचेत, मला मला खूप काम आहेत. परंतु विद्याचं यश काही ऐकूनच घेत नाही. यश विद्याला सांगतो की वहिनी तुम्ही यांना घेऊन बाहेर या. तसंही कॉरिडॉरमध्ये योगासनं करायला खूप जास्त आवडतं ना यांना. आज फॉर अ चेंज मॅटवरती करूयात काय. यश हसतो आणि बाहेर निघून जातो. कावेरी विद्या दोघेही बाहेर जाता क्षणी कावेरी म्हणते की वहिनी कुठे यांच्या नादी लागताय, चला कामं आहेत ना भरपूर. तेव्हा विद्या कावेरी दोघींनाही यश म्हणतो की इथे व्यायाम करायचा आहे, चला गुपचूप बसा. आता त्या दोघी तर शब्द नाही मोडू शकत. यशच्या शेजारी दोघेही बसतात. यश त्यांना सांगतो की आता काय करायचं आहे, आता डोळे बंद करायचे आणि दीर्घ श्वास घ्यायचा. विद्या लगेचच करते. यश ज्यावेळेस परत डोळे उघडतो तेव्हा कावेरीने डोळे झाकलेलेच नसतात. यश परत तिला दटावतो की डोळे बंद, दीर्घ श्वास घ्यायचा आहे. कावेरी वाकून विद्याला पाहते तर विद्या यश सांगेल तसं करते. मग तीही पटकन यश सांगेल तसंच वागते. यश गुपचूप डोळे उघडतो आणि एकटक कावेरीकडे पाहतच राहतो. कावेरीचा तो प्रेमळ स्वभाव, सतत सगळ्यांची काळजी करणं, तो निरागसपणा, हे सगळं यशला भावलेलं असतं. ज्यावेळेस कावेरी विचारते की असं डोळे बंद करून किती वेळ बसायचं आहे, तेव्हा यश बोलून जातो की आयुष्यभर. कावेरी धक्क्याने डोळे उघडते आणि विचारते की काय. तेव्हा यश म्हणतो तुम्हाला 5 मिनिटं बसता येत नाही का हो शांतपणे, डोळे बंद करून बसायला काय हरकत आहे. कावेरीही त्याच्याशी वाद घालते, मला अजिबात नाही बसायचं आहे, या 5 मिनिटं असं डोळे बंद करून काय होणार आहे. तेव्हा यश तिला सांगतो की डोळे बंद करा आणि गुपचूप हृदयाची धडधड ऐका. अचानक विद्या डोळे उघडून विचारते की भाऊजी कोणाच्या हृदयाची धडधड ऐकायचे. तेव्हा यश कावेरी इतके हसतात तिच्यावरती. विद्या म्हणते की हां मग स्वतःचा ना, आलं हा माझ्या लक्षात. यश डोक्याला हात लावून हसायला लागतो. त्याचं लक्ष जेव्हा कावेरीकडे जातं तर इतकी खळखळून मन मोकळेपणाने हसते ती. परत यश कावेरीला सांगतो की डोळे बंद आणि दीर्घ श्वास घ्या. सुलक्षणा ज्यावेळेस किचनमध्ये येते त्यावेळेस तिचा राग अनावर होतो. शी, त्या कावेरीच्या नादी लागून ना ही पण नुसती धांदरट होत चालली. हे स्वयंपाकघर आहे की भाजी मंडई. आधीची बेंदिळी आहेच, परंतु आता हा नुसता आळशीपणा. बाहेर बसलेल्या विद्याच्या अचानक लक्षात येतं. यशला ते रिक्वेस्ट करते की भाऊजी स्वयंपाकघरात ना पसारा तसाच पडलाय, माननी जर तो पाहिला आणि त्यांचा आवाज जर मला आला तर माझ्या हृदयाची धडधड बंद पडेल कायमची. विद्या धावत किचनकडे तर निघून जाते.
तेव्हा यशची नजर परत कावेरीवरती खेळते. कावेरी यशच्या सांगण्यानुसार शांतपणे डोळे बंद करून दीर्घ श्वास घेते. ते पाहून यशला नवलच वाटतं. किचनमध्ये सुलक्षणाची चिडचिड वाढते. पदर खोचून ती स्वतःच आवरावर करायला लागते. त्यानंतर विचार करते की कुठून सुरुवात करावी ना कळतच नाहीये. ही विद्या पण ना, आणि परत मोठ्या मोठ्याने विद्याला हाका मारते. बाहेर जेव्हा यश एकटक कावेरीकडे पाहत असतो तेव्हा कावेरी अचानक डोळे उघडते आणि यश पटकन आपले डोळे बंद करतो. कावेरी अचंबित होऊन विचारते की विद्याताई कुठे गेल्या. तेव्हा यश तिला सांगतो की त्या गेल्या, त्यांना काहीतरी काम आठवलं, त्या गेल्या. तेव्हा कावेरी म्हणते मग आपण काय करतोय, चला आपण पण बंद करूयात. यश कावेरीला समजावतो, तुम्ही एक काम करा, दिवसातून 3 वेळा निदान 5-5 मिनिटं तरी असं करा, बरं वाटेल तुम्हाला. तुम्ही तुमच्या स्ट्रेसचं कारण मला आत्ता सांगू शकता. यशने असं म्हणता क्षणी कावेरी परत हादरते. यश विचारतो की तुम्हाला चक्कर कशी काय आली होती. मग अशी ग्लानीत तुम्ही काहीतरी बडबडत होतात की काहीतरी सांगायला नको, लग्नाबद्दल काहीतरी, लग्न हे हे लग्न व्हायला नको. तुम्ही कोणाच्या लग्नाबद्दल बोलत होतात, निशाचं का. हे लग्न व्हायला नको म्हणजे असं का वाटतंय तुम्हाला. तेव्हा कावेरी एका मनाने विचार करते की यशला आत्ताच्या आत्ता खरं सांगून टाकू का. परत तिला विद्याची अट आठवते की उगाचच कावेरीच्या हट्टापायी यश धर्मसंकटात येईल आणि तिच्यापेक्षाही जास्त सुलक्षणा यशवरती नाराज होईल. त्या मायलेकराचं पुन्हा नातं तुटेल आणि तेच तिला होऊ द्यायचं नसतं. तेव्हा कावेरी यशला म्हणते की नाही, लग्न व्हायला नको असं नाही आहे, परंतु ते मकरंद कोण आहेत, कशी आहेत, त्यांचं घर कसं आहे, त्यांच्याबद्दलची माहिती सगळी काढायला हवी ना. शेवटी निशाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. लग्न ही आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नाही. म्हणजे लग्नाचा प्रस्ताव मी स्वतःच त्यांच्यासमोर ठेवला होता, परंतु मला आत्ता वाटतं की माहिती तर काढून घ्यायला हवी आहे ना. शेवटी प्रश्न आपल्या निशाचा आहे. तेव्हा यशला तिचं म्हणणं पडतं. कावेरी आता तिथून जाणार इतक्यातच निशा, मंदार दोघेही तिथे येतात. मंदारला दुखापत झालेली असते. घाबरून यश विचारतो की निशा, हे काय झाले तुम्हाला. यशने विचारता क्षणी निशा आजीचीच थोडीशी बिथरलेली असते. यशला ती खुलासा करते की मी यांना भेटायला ज्यावेळेस बाहेर गेले होते तेव्हा अचानक तिथे काही गुंड आली आणि त्या गुंडाने माझी छेड काढली. कावेरी धक्क्याने विचारते की काय, तुला तुला काही झालेलं तर नाही आहे ना निशा. तेव्हा निशा रडत परत सगळं प्रकार सांगते की नाही, नशीब हे वेळेत तिथे पोहोचले, यांनी मला सेफ ठिकाणी पाठवलं आणि गुंडांशी 4 हात केले. मंदारसाठी निशाचा जीव कळवळतो. निशा त्याची माफी मागते की माझ्यामुळे, फक्त माझ्यामुळे तुमच्यावरती ही वेळ आली, मला तुमच्यासाठी खूप वाईट वाटतंय. तेव्हा मंदार म्हणतो की अहो निशा, रिलॅक्स, हे सगळं मी तुमच्यासाठी नाही करणार तर कोणासाठी करणार. मंदारची खेळी कावेरीच्या अचूक लक्षात येते की हा धर्माधिकारी कुटुंबाला आपल्या उपकाराखाली दाबून स्वतःचा चांगुलपणा त्यांच्या मनात ठसवण्याचा प्रयत्न करतोय. अशी एक इमेज त्यांच्या मनात निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय की मंदारबद्दल त्यांनी परत कोणीही वाईटही ऐकून नाही घ्यायला पाहिजे. यश मंदारचे आभार मानतो. थँक्यू, तुम्ही आमच्या निशाला आज वाचवलेत. निशा इतकी घाबरून गेलेली असते, कावेरीला बिलगते. तेव्हा मंदार मनोमन विचार करतो की मला माहिती आहे, माझ्या धक्क्याने तर तू काय घाबरणाऱ्यातले नाही आहे, म्हणून मला ही खेळी खेळावी लागली. आणि कावेरीसुद्धा विचार करते की मला चांगलं माहिती आहे, मंदार हे सगळं तू मुद्दाम घडवून आणलेस. काही वेळानंतर निशा मंदारला घरात घेऊन जाते. त्याच्या डोक्याला जी जखम झालेली असते त्याची मलमपट्टी करते. तेव्हा काकूचा ती जीव खूप कळवळतो. मंदारला ती सांगते की खूप लागलंय तुम्हाला, हा ज्यूस पिऊन घ्या असं म्हणत आग्रह धरते. तेव्हा मंदार तर ऐकत नसतोच, परंतु सुलक्षणासुद्धा त्याला तेच सांगते. शेवटी त्याचा नाईलाज होतो, परंतु मंदारचा डाव त्याच्यावरतीच उलटवायचा. यासाठी कावेरीसुद्धा जबरदस्त प्लॅनिंग केलेलं असतं. तिने इन्स्पेक्टरांना कॉल करून धर्माधिकारी कुटुंबाच्या घरी बोलवलेलं असतं. इतक्यात यश येतो. यश कावेरीच्या कानामध्ये कुजबुजतो की आज मकरंदने जे काही केले निशासाठी, त्यावरून तर असंच वाटतं की हा मंदार चांगला माणूस आहे. मकरंद, आता जे घडायला नको ते नेमकं तेच घडतं की सगळ्यांना मंदार चांगला वाटू लागलाय. कावेरीला त्याचीच भीती होती. यश कावेरीला म्हणतो की तरीही तुम्ही म्हणत असाल तर आपण अजून माहिती काढूया त्यांच्याबद्दल. कावेरी मनोमन विचार करते की मंदार, तुझा प्रत्येक डाव नाही हाणून पाडला तर बघ, तुला चांगलाच इंगा दाखवेन. माझं पण नाव कावेरी सावंत आहे. कावेरीने आता मंदारला धडा शिकवायचा विडाच उचललेला असतो. तर आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भागात बघूयात
मंदारची खोटी जी जखम असते त्यावरती कावेरी पाणी मारते आणि मंदारला सडेतोड उत्तर देते की बापरे, अरे तुझी खोटी जखम तर गेली, आता घरच्यांची सिंपती कशी मिळवशील रे? थांब, मी तुला मदत करते. असं म्हणून कावेरी लाठीकाठी घेऊन येत मंदारला इतका कुत्र्यासारखा बदलून काढते की डायरेक्ट त्याने जी खोटी जखम डोक्यावरती निर्माण केली होती ना, तशीच जखम ती खरी निर्माण करते. त्याच्या डोक्यात चोराची काठी घालते. त्यानंतर निशाच्या लग्नाचा कार्यक्रम असतो. तेव्हा कावेरी यशला विचारते की मगाचपासून मी बघते तुम्ही सतत काहीतरी कारण काढून माझ्याकडे बघताय, अशाने लोकांचा गैरसमज होईल. तेव्हा यश उत्तर देतो की गैरसमज झाला होता, परंतु आता सगळं स्वच्छ झालं आहे. यश शेवटी कावेरीच्या प्रेमात पडलेला असतो. आता या प्रेमाची जाणीव यशला कधी होईल आणि मंदारचा खरा चेहरा कावेरी सगळ्यांच्या समोर कसं घेऊन येईल पाहणं मनोरंजक